मी जर तुम्हाला म्हणले की हे गुलाबजामुन मी गव्हाच्या पिठापासून केले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही ना. तर हो, खरंचच मी गुलाबजामुन हे गव्हाच्या पिठापासून केले. चला तर कसे केले सांगते. तर काय करायचं आहे, 1 वाटी दूध घ्यायचं. छान दूध गरम झालं की यामध्ये अर्धी वाटी आपल्याला रवा घालायचा आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं. छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मिल्क पावडर घालायचं आणि छान गॅस बंद करायचा, एकजीव करायचं. ताटामध्ये काढून घ्यायचं आणि घट्ट पीठ मळून बाजूला ठेवायचं आहे. पीठ भिजतं ना तोपर्यंत आपल्याला चासणी करायची. इतकं छान मुलायम पीठ होतं ना. त्यानंतर 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी घ्यायचं आणि याच्यामध्ये इलायची पूड, केसर काही पण घालून अशी चिपचिपी चासणी करून घ्यायची. जास्त जाड पण नाही करायची, एक तारी किंवा जास्त पातळ पण पाक नाही करायचा आहे. हे मी दाखवते, अशी चिपचिपी करायची आहे. आता आपलं पीठ छान मळून थंड झालेलं आहे, एकदम नरम झालं. याचे असे छान छोटे छोटे गुलाबजामुन करायचे आहेत आणि एकदम थंड तेलामध्ये तळून घ्यायचे. असं सोनेरी रंग येईपर्यंत हे गुलाबजामुन तळून घ्यायचे. त्यानंतर हे गुलाबजामुन आपल्या गरम पाकामध्ये घालायचे आहेत. 5 ते 10 मिनिटातच हे गुलाबजामुन खायला रेडी होतात. पाहू शकता एकदम छान मस्त असे गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन. कोणाकोणाला आवडले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा. यूट्यूबवर पाहत असाल सबस्क्राईब करा. इंस्टावर पाहत असाल तर फॉलो करा. पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.